मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। राहुल गांधी आज जम्मू काश्मीरला जाणार आहेत। पहलगाम हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांची अनंतनागमध्ये ते भेट घेतील। हल्ल्याचा बदला घेण्याच्या मुद्द्यावरती विरोधक सरकारच्या पाठीशी, सरकार जी कारवाई करेल त्यासाठी आमचा पाठिंबा, राहुल गांधींची हमी। भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आज पहलगामला भेट देण्याची शक्यता। दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर लष्कराच्या हालचालींना वेग। आतापर्यंत काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक महाराष्ट्रामध्ये परतले। सरकारची 2 विमानं 184 प्रवाशांना घेऊन मुंबईमध्ये पोहोचली। 232 प्रवाशांसाठी आज आणखी एक विशेष विमान। व्हिसावरती भारतामध्ये आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचं पुण्यामध्ये वास्तव्य। या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू। 56 महिला आणि 35 पुरुष दीर्घकालीन व्हिसावरती भारतात। विशेष पोलीस शाखेची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या नंतर पुण्यामधील प्रवाशांकडून जम्मू काश्मीरला जाणाऱ्या रेल्वेचं बुकिंग रद्द। 2 दिवसांमध्ये 358 प्रवाशांनी झेलम एक्सप्रेसचं तिकीट रद्द केलं आहे। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर आयआरसीटीसीकडून पूर्वनियोजित काश्मीर टूर्स तात्पुरत्या स्थगित। सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनासाठीच्या टूर्स स्थगित करण्याचा निर्णय। पहलगाम काश्मीर इथल्या दहशतवादी हल्ल्याचा लीलावती रुग्णालयाकडून तीव्र निषेध। पीडितांसाठी मोफत वैद्यकीय उपचार जाहीर। भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद। तसंच इस्लामाबादमधील भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांची संख्या 30 वर आणण्याचा पाकिस्तानचा निर्णय। दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये परराष्ट्र मंत्रालयाची विविध देशांच्या राजदूतांसोबत चर्चा। अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, कॅनडा, जर्मनीचे राजदूत उपस्थित। पहलगाम हल्ल्याबाबत राजदूतांना माहिती देण्यात आली आहे।